या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59। संघटित व्हा, अग्नी सुरक्षित भारताला प्रज्वलित करा। अग्निशमन सेवा सप्ताह दिनांक 14 ते 20 एप्रिल 2025। 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत SS फोर्ट स्टिकिन या जहाजामध्ये दारुगोळा, सोनी, कापसाच्या गंजा इत्यादी वस्तूंना आग लागून मोठा स्फोट झाल्यानं सदरची भीषण आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील 66 कर्मचाऱ्यांना वीरमरण प्राप्त झालं। तसेच अग्निशमन कार्य करताना हुतात्मा झालेल्या अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी कर्मचारी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 14 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यात अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कन्ना चौक येथील रविवार पेठ अग्निशमन केंद्र इथं आज महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते अग्निशमन सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंके, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी अच्युत दुधा तसेच अग्निशमन विभागाकडील कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते। यावेळी अग्निशमन दल प्रमुख राकेश साळुंके यांनी अग्निशमन दलाकडे सर्व मिळून 10 गाड्या असून त्यापैकी एक मिनी फायर फायटर वाहन याचा उपयोग अरुंद रस्ते व लहान गल्लीबोळ मधील आग विझवण्याकामी येतो। एक रेस्क्यू व्हॅन असून तिचा वापर घर पडलं, झाड पडले, रस्त्यावरील वाहनांच्या अपघातावेळी अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्याकरता केला जातो। 2 फोम टेंडर फायर फायटर गाड्या याचा उपयोग विमानतळ बंदोबस्त अथवा केमिकलच्या आगी विझवण्याकरता केला जातो। 5 वॉटर टेंडर या गाड्यांचा उपयोग सर्वसाधारण आगी विझवण्याकरता केला जातो। आपत्ती व मदत पुनर्वसन मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून मिनी रेस्क्यू टेंडर विनामूल्य मनपास प्राप्त झाले। मनपा हद्दीत कोणती आग व अपघात झाल्यास मदत कार्यास फी द्यावी लागत नाही। सोलापूर शहरातील जनतेसाठी आग व अपघात आणीबाणी प्रसंगी अग्निशमन दलामार्फत 24 तास विनामूल्य सेवा उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे। तसेच या प्रसंगी अग्निशमन जवानांनी आग विझवण्याचं प्रात्यक्षिक सादरीकरण केलं। सदर सप्ताह काळात देशातील सर्व अग्निशमन संस्था, विविध औद्योगिक संस्था यांच्यातर्फे सप्ताह पाळण्यात येतो। सदर सप्ताहात आग लागू नये म्हणून घ्यायची काळजी व दक्षता तसेच आग लागल्यास कोणती कारवाई करावी त्यासंबंधी सविस्तर माहिती दलाकडून लोकांना दिली जाते। देशात आगीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं नुकसान होतं तर अनेक जणांना आपले प्राण आगीमध्ये गमवावे लागतात। एवढी मोठी प्रचंड मालमत्तेची हानी देशाला न परवडणारी आहे। आगीमुळे मालमत्तेचं झालेलं नुकसान परत भरून निघू शकत नाही। विमा कंपनीद्वारे मिळणारी मदत ही फार अल्पशी असते व बऱ्याचशा मालमत्तेचं विमाही केलेलं नसते। त्यामुळे कित्येक लोकांचे संसार पार धुळीस मिळतात व कामगार बेरोजगार होतात। तसेच आगीमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पुन्हा जीवित करता येत नाही। आग ही बऱ्याच वेळेला आपल्या बेपर्वाईने व सुरक्षिततेचे नियम न पाळल्यामुळे लागते। आगीपासून आपले व आपल्या मालमत्तेचं रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। यासाठी आग का लागते, लागल्यास कोणती उपाययोजना करण्यात यावी याची माहिती करून घेणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे। आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं आचरण करणं आवश्यक आहे। वरील बाबतची माहिती देशातील अग्निशामक दलामार्फत सेवा सप्ताहाच्या काळात भाषणे, वर्तमानपत्रातून लेख, टीव्ही व फिल्म इत्यादी दाखवून संपूर्ण माहिती दिली जाते। तेव्हा या सर्वांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी केल्यास देशातील आगीपासून होणारं मालमत्तेचं व जीविताचं प्रचंड नुकसान निश्चितपणे कमी करता येईल। सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाची सेवा ही नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेच्या संरक्षणाकरता 24 तास विनामूल्य उपलब्ध आहे। सोलापूर शहरात एकूण 5 ठिकाणी अग्निशमन केंद्र असून ते पुढील प्रमाणे आहेत। रविवार पेठ मुख्य अग्निशमन केंद्र फोन नंबर 101 021 72 74 03 64। 2 भवानी पेठ अग्निशमन केंद्र फोन नंबर 021 72 74 03 67। सावरकर मैदान अग्निशमन केंद्र फोन नंबर 021 72 74 03 68। होटगी रोड अग्निशमन केंद्र फोन नंबर 82 17 27 40 389। अक्कलकोट रोड MIDC अग्निशमन केंद्र 021 72 74 03 66 व मुख्य अग्निशमन अधिकारी मोबाईल नंबर 94 22 45 79 36। सदर अग्निशमन दिनाबद्दलची माहिती सोलापूर महानगरपालिका अग्निशमक दलाच्या वतीने लोकांना उपयुक्त ठरेल अशी सोबत जोडलेली आहे। अग्निशमन दलाच्या वतीने मागील संपूर्ण वर्षभरात एकूण किती आगी विझवल्या, किती मालमत्तेचं नुकसान झालं व दलाच्या कारवाईमुळे किती लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती सोबत तयार करून जोडलेली आहे। संबंधित आपण जे शासन निर्णय केला त्यांना आपण लिहून आपल्या DPC मधून, कारण हा विषय सर्वांचाच आहे। विषय साधा जिल्हाधिकारी जो होतो नगरपालिकांना सुद्धा अडचण येते त्यांच्याकडे त्या वेग आपल्याला मेन फायरच्या गाड्या ज्या लागतात छोट्या मोठ्या जायच्या त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला निधी अवेलेबल असतो, परंतु आपल्याला त्या सध्याच्या ज्या जिल्हा नियोजन समितीच्या यानुसार खरेदी करता येते। तो ड्यू लेटर तुम्ही या 7 नगरपासून घ्या
आणि तुमचं जी ओव्हरऑल जी काही सिस्टम आहे आपल्या शहरामध्ये ते दाखवण्यासाठी मी साधारण 2-3 तासाचा वेळ तुम्हाला देतो. नेक्स्ट वीकमध्ये माझ्या टीकडून वेळ घ्या आणि जी काही संपूर्ण सिस्टम आहे त्या अडचणी पण काय असतील तर ते ऐकून घेईल. तुमच्या काय समजा इथं कुठल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी. जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15.